नमस्कार मित्रांनो, मी अजित कुमार शंभरकर आपल्या इतिहास लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करत आहे. कालच्या तासिकेमध्ये आपण मुघलांशी संघर्ष म्हणजे काय ते समजून घेतलेला आहे. तर बघा, शाहिस्तखानाची स्वारी, त्यानंतर सुरदेवर स्वारी, जयसिंगाची स्वारी, त्यानंतर आग्रा बेट व सुटका, मुघलांविरुद्ध आक्रमण पवित्रा नेमकं कसं घेतला त्याविषयी आजच्या तासिकेमध्ये कालच्या तासिकेमध्ये माहिती घेतलेली होती. तर आजच्या तासिकेमध्ये आपण राज्याभिषेक नेमकं काय आहे ते समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सतत 30 वर्षाच्या विनास्त्र म्हणजे कष्टातून मराठ्याचे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. तर मराठा स्वराज्याचे संकल्पक म्हणून शहाजीराजांना ओळखले जाते. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किती वेळा अभिषेक करून घेतला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 2दा अभिषेक करून घेतला. एक आहे गागाभट आणि दुसरा आहे इतर जे भट आहेत, भटांच्या सहाय्याने करून घेतलं. त्याच्यामध्ये बघा, एक वैदिक आहे, वैदिक आणि तांत्रिक. म्हणजे काय? वैदिक आणि तांत्रिक या दोन्ही पद्धतीने काय केले? राज्याभिषेक करून घेतला. त्या प्रसंगी माहिती समजून घेऊया. तर 37 वर्षाचा विश्रांत परिश्रमातून मराठाचं स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व, स्वतंत्र व सार्वभौमत्व आहे हे स्पष्ट करण्यासाठी, या स्वराज्याची अधिकृतता आहे हे स्पष्ट करण्यासाठी म्हणजे आणि सर्व मान्यता प्राप्त होणे म्हणजे सर्वांना मान्य व्हावे यासाठी म्हणजे सर्व प्रत आहे असे हे राज्याभिषेक करून घेतला. तर यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून काय केले? 6 जून 1674 मध्ये रायगडावर गागाभट यांच्या वतीने राज्याभिषेक करून घेतला. या राज्याभिषेकाद्वारे महाराजांचा स्वराज्याचे काय झाले? छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक ती नावाची म्हटलं जाते. त्यानंतर सुरू केली. आता ते काय झाले? शक्करते झाले. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होल व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. या नाण्यावर श्री राजा शिव छत्रपती अक्षरे कोरण्यात आली. तेथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिव छत्रपती असा उल्लेख होऊ लागला. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला. यालाच राजव्यवहार कोश असे म्हटलं जातं. तर माहित आहे का तुम्हाला? तर राजव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द उल्लेखनीय आहेत. किताब, पदवी, फरमान, राजपुत्र, त्यानंतर जमीन, प्रतिभूती, हल्ली, साप्रत, माझी, पूर्व, फिलहाल, तात्काळ, वाह, उत्तम, वकूफ म्हणजे प्रेरणा, बेकूफ, मूळ, दस्तपोशी म्हणजे हस्तस्पर्श, मुलाखत म्हणजे दर्शन, कदमपोशी, पादस्पर्श, झूट म्हणजे मिथ्या, कोलनामा, अभय, फतेह म्हणजे विजय, फैर्या, अन्याय वार्ता, शिलेदार म्हणजे स्वतृंगी. तर शिवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी 17 वर्षाचे होते. त्यांनी बुद्धभूषण या ग्रंथामध्ये राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केले आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे ज्येष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप मोजमाप न देता विपुलमध्ये मोठ्या प्रमाणात धन देऊन तसेच वस्त्र, हत्ती, घोडे यांचेही दान करून ते त्यांना आनंदित करण्यात आलं, संस्कृत करण्यात आलं. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी आपली कीर्ती वेगवेगळ्या देशामध्ये पसरली होती. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आलं. सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. 32 मन सोन्याचे हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडवलेले होते. मन हे एकच गणिताच्या शिक्षकाकडून समजून घ्यावे. तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही क्रांतिकारी घटना होती. या घटनेचे महत्त्व सांगता
तासामध्ये तर नव्हती. तर यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी इचलपुरी गोसावी यांच्या हस्ते तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक, मी आताच काही सांगितलं, भारतामध्ये वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतीने दोन परंपरा अस्तित्वात आल्या. त्यांचा आधार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. यानंतर आहे दक्षिणेची मोहीम. तर राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोळकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली, त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू येथे होसकोटे, सध्याच्या तामिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले व आदिलशाहीचा इतर काही प्रदेश त्या काळी जिंकून घेतला होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या देशात म्हणजे शत्रूच्या राज्यात गेले असले तरी तिथे जनतेला त्रास दिले नाही. तर आपण असं केलं पाहिजे, कारण की दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या राज्यात गेले तर तिथील जनतेला त्रास होऊ नये असं वाटतं. तर अशा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना अग्रस्थान त्या काळी देण्यात आलेलं आहे. तर जिंकलेला प्रतिस्पर्धा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक झाली. शिवाजी महाराजांचे स्वाभद्र बंधू वेंकोजी राजे हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा त्यांनी महाराजांना प्रयत्न केला. त्यांना यश मिळाले नाही. वेंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजाने विद्या आणि कला यांची जोपासना केली. तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. तर दक्षिणेच्या मोहिमेत तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला तो जिंकून घेतला. स्वराज्याला जोडण्याचा शिवाजी महाराजांनी कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व प्राप्त झालं. मुघलशाह बादशाह हे औरंगाबादमध्ये किंवा दक्षिणेमध्ये ठाण मारून बसला होता. तर नष्ट करण्यासाठी ठाण मारून महाराष्ट्र ठाण मारून बसल्यामुळे तेव्हा ते छत्रपती राजाराम यांना सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील जिंजी या किल्ल्यावर आश्रय घेऊन तेथून स्वराज्याचा कारभार चालवला. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण पुण्यतिथीनिमित्त आपण 2 दिवसापासून लेक्चर घेत होतो. कालचं लेक्चर काही तांत्रिक कारणास्तव म्हणजे क्लिअर होऊ शकलं नाही, तरी आपण डबल करत आहोत. जे विद्यार्थी कालच्या ताशी केला नव्हते तरी पण आज त्यांनी क्लिअर करून घेऊ शकता. तर शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीमध्ये बघा महाराजांची प्रकृती बिघडली होती. म्हणून काय झालं, तर 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचं रायगडावर निधन झालं. तर तुम्ही बघा रायगडावर गेल्यानंतर त्यांची आजही समाधी किंवा किल्ले असलेले आजही तागायत असलेले आपल्याला दिसून येतात. तर वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली, म्हणजे स्वातंत्र्याची अपरिमित हानी झाली आणि एका महायुगाचा काय झाला, अस्त झाला, म्हणजे काय शेवट झाला. अशा प्रसंगी आपण मुघलांशी संघर्ष म्हणजे काय ते समजून घेतलं. याच्या विषय बघा PYQ मध्ये बघा एक प्रश्न, हा एक प्रश्न, 2 प्रश्न येऊ शकतात. तर बघा कमीत कमी 10 ते 15 प्रश्न या प्रश्नावर अंकाश होतातच येतात. तर मागील PYQ म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. तर उद्याच्या तासामध्ये स्वराज्याचा कारभार म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. आपण भेटू लगेच